माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, माझे आईवडील, माझ्या आयुष्यात आलेले अनुभव, इथं उपस्थित राहिलेले सर्वच मंडळाचे कार्यकर्ते, स्टेजवरती सर्व मान्यवर, श्री खंडोबा, या सर्वांचे आभार मानतो की मला इथं बोलायला खरी पहिली संधी दिली. खरं तर मार्गदर्शन हा शब्द माझ्यासाठी थोडासा जरा काळजीपूर्वक वाटतो आणि दादांनी आता मार्गदर्शन म्हटलं की थोडंसं जरा भीतीच वाटते मार्गदर्शन करायला. आता मंडळ आणि मी व्यावसायिक, हे दादांनी मला रात्री 10:30 वाजता फोन केला आणि पहिल्यांदा फोन असा केला की तुम्ही झोपले नाही का. त्याचं कारण आहे की मी रात्री 9 वाजता झोपलेला असतो आणि सकाळी 5 वाजता मी उठलेला असतो. त्यामुळे शक्यतो 9 नंतर मला कोण फोन करायची म्हणजे हे करत नाही की त्यांच्या डोक्यातच आहे की हा झोपलेलाच असेल. त्याचं कारण असं आहे की आपल्याला काही घडवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला स्वतःचं शरीर घडवावं लागतं. म्हणजे आपली गाडी जशी आहे ना, म्हणजे इंजिन आहे आपल्या गाडीचं, बघा थोडंसं खराब जरी पेट्रोल आपल्या पोटात जर गेलं तर गाडी कशी चालती, ती व्यवस्थित चालते का, तर नाही चालत. शरीर पण तसंच चालतं आणि मेंदू पण तसाच चालतो असं मला वाटतं बरं का. तुम्हाला एकदा बघा, तुम्ही बॉडी एकदा क्लीन करा, नंतर मेंदू कसा चालतो बघा, बरोबर ना. त्याच्यामुळे बघा तुम्ही कधीतरी सकाळी लवकर उठले, तुम्ही लवकर झोपले, झोप चांगली झाली, तर डोकं फास्ट चालतं, बरोबर ना. तर आपलं डोकंसुद्धा फास्ट चालायला पाहिजे. आपली मुलं झोपतात 1-2 वाजताच, किंवा जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा काही काही कार्यकर्ते मला वाटतं झोपत असतील, अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे माझा जो आयुष्याचा जो प्रवास आहे की साधारण 2001 साली तो प्रवास चालू झाला. म्हणजे मी सीताराम आबाजी बिबवे अशा प्राथमिक शाळेतच मी शिक्षणाला होतो आणि मी 2 वर्ष सलग तिथं नापास झालो. आणि साधारण आईला वाटतं की आपला मुलगा वाया गेला आहे, कारण त्याच वेळेस माझे वडील गेलते, आपला मुलगा वाया गेला आहे आणि आपल्या मुलाला आता कुठंतरी चिटकवलं पाहिजे, कामाला लावलं पाहिजे, ही प्रत्येक आईला भावना असते. माझ्या आईलाही तीच भावना होती. आणि मला सरस्वती विद्या मंदिर जे नाईट स्कूल आहे, एक रात्रशाळा, तुम्हाला माहिती आहे कोणाला, एकच रात्रशाळा आहे ती सरस्वती विद्या मंदिर. आज तिथं रेकॉर्ड होता की तिथं कुणीही नव्हतं नापास झालं, पण तिथंही मी नापास झालो. मग 3ऱ्या वर्षी नापास झाल्यानंतर मी शाळा सोडून दिली आणि 2001 साली प्रॅक्टिकल आयुष्य किंवा रोडवरची जी शाळा म्हणतो आपण, त्या शाळेला माझा पहिला दिवस उजडला तो 2001 साली. 2001 साली मला कुठल्या कामाला लावलं होतं आईने, तर न्यू गुजर फार्मास्युटिकल्स म्हणून त्याचं त्याचं होलसेल आहे जे मेडिकलला सप्लाय करतं. तिथं मला पहिल्या दिवशी कामाला लावलं. काम काय होतं की तिथं पूर्णपणे दुकान साफसफाई करणे हे माझं काम होतं. आणि आईने का कामाला लावलं की शाळा जवळ असली की आपण बाह्य असतो, बरोबर ना. प्रत्येकाच्या आयुष्यात तो अनुभवाला असेल, माझ्या आयुष्यात मी तसाच होतो. त्यामुळं मी ती तशी बॉडी लँग्वेज होती माझी. आणि तिथून मी कामाला लागलो 2001 साली. आणि सगळ्या साफसफाईच्या कामानंतर एक पाटील नावाचा सेल्समन तिथं आला नाही. त्याचं काम होतं की त्यांनी मेडिकलची ऑर्डर आणायच्या आणि संध्याकाळी दुपारी यायचं, जेवण करायचं, त्या ऑर्डर कॉम्प्युटराईज बिल मारायचं, पिशवी बांधायची, संध्याकाळी मेडिकलला देऊन टाकायची. अशी दोन्ही कामं आमच्याकडं त्यावेळेस व्हायची. पण पाटील नावाचा सेल्समन आला नाही. तर आमचे किशोर मेहता म्हणून मालक आहेत सिग्नल चौकात, अजूनही ते मला चांगले ओळखतात, मी त्यांना भेटतो. ते म्हणले राहुल पाटील आला नाही, तू जाशील का ऑर्डर घ्यायला. म्हणलं जातो. कारण तशी आपल्या जी निर्भीडपणा आहे, जो डेअरिंग आहे, ती आपल्या पोरांसारखी खरंच कोणाकडे नाही बरं का. फक्त डेअरिंग चुकीच्या ठिकाणी आपली असते, फक्त चुकीच्या ठिकाणी असते. कोणी फोन आले की भांडण झाली की आपण 100 जण गोळा होतो, पण चांगला व्यवसाय करू म्हटलं येणार तर असे 10 पूर्व पण येणार नाही. त्यामुळे डेअरिंग आपण चांगल्या ठिकाणी दाखवली पाहिजे. त्यामुळे माझी डेअरिंग होती, मी जातो ऑर्डरला, कारण दुकानात बसून कंटाळायचो. मग सायकल घेतली, म्हणले सिंहगड रोडला जा, मेडिकलची नावं काय दिली, तू जा तिथं, तू तिथून ऑर्डर घेऊन या. त्या जो रेग्युलर सेल्समन जायचा पाटील नावाचा, एक तो 10,000ची ऑर्डर आणायचा. मी पहिल्याच दिवशी 15,000ची ऑर्डर आणली. कारण आईने सांगितलं होतं आणि माझ्या आजीने, अजूनही माझी आजी आहे, ह्या दोघींनी मला सांगितलं होतं
की राहुल जिथं काम करशील तिथं मालक म्हणून काम कर, जिथं काम करशील तिथं मालक समजून काम कर, आणि जेव्हा मालक होशील तेव्हा कामगार समजून मालक हो. लक्षात ठेवा, कामगार म्हणून मालक हो. कारण कामगारांच्या अडचणी मला माहीत आहे. त्यामुळं माझ्याकडे आत्ता लोक म्हणतात लेबर प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे लेबर प्रॉब्लेमच नाही सर. माझ्याकडे वेटिंगला लोक आहेत तुमच्याकडे काम करायचं आहे म्हणून, कारण मला अडचणी माहीत होत्या. तर मी मनापासून काम केलं आणि त्याचे रिझल्ट खूप छान आले. मला तिथून दुकानातून बाहेर काढलं आणि माझा संबंध जो आला तो जी चौधरी समाज आहे, जो ज्यांचं मेडिकल्स आहेत, स्वीट्स होम्स आहेत, त्यांचेही म्हणतो आपण, आपलं काही राहिलं नाही अजून. ही लाज वाटते आपल्याला खरं सांगायला. पण ज्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस लक्षात आलं हे व्यवसाय कसे करतात. ते 2001 साली 2 साली मला शुक्रवारचा चेक द्यायचे. तर शुक्रवारचा चेक काय द्यायचे की तो 5 व्हायला सोमवार मंगळवार जायचा. मग ते पैशाची किती कसा वापरत असेल. 5-5 दिवस ते अशा वाटते 5 दिवस लेट झालं तर आमच्याकडे काहीतरी फंड जमा होतील. 5-5 दिवसाचा, एक दिवसाचा, एक मिनिटाचा ते विचार करतात. तो शुक्रवारचा चेक सोमवार पास व्हायचा. अशा खूप साऱ्या गोष्टी तिथं मी शिकत गेलो. 10 बाय 15चं मेडिकल आहे, तिथंच त्याचं मेडिकल असायचं, तिथंच तो राहायचा. पण आता त्यांची परिस्थिती बदलली, त्यांनी तिथंच राहायचा, तेच भाड्याचं दुकान, तीच बिल्डिंग आपल्याकडून विकत घेतलेली आहे. अशी खूप सारी उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर असतील की माझ्या डोळ्यासमोर आहे. आपल्या लोकांनी कशा विकल्या त्या बिल्डिंगी? का तर मुलीचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, हॉस्पिटल प्रॉब्लेम आहे. कारण अजूनही आपल्याला मेडिक्लेम कळत नाही, टर्म इन्शुरन्स कळत नाही, सेविंग कळत नाही. आपल्याला फक्त काय लक्षात येतं आता डोळ्यासमोर? 2-3 गोष्टी दादांनी सांगितल्या तशा, त्यात मी पण होतो. म्हणजे आता ते बैलगाडी नवीन आले, आता एंट्री बैलगाडी नवीन घेतली, ती बंद होती, ती बरी होती. म्हणजे ज्याची लायकी आहे त्यांनी 100% बैल 10 नाही 100 म्हणजे यूज करावे. पण आत्ताची परिस्थिती आहे की एका बैलामागं 25 बैल जी काय मुलं आहेत ती वाया चालली सर. म्हणजे जातानाच जेव्हा ते शर्यत असेल तेव्हाच त्यांच्या पिशव्यांमध्ये बाटल्या असतात. ही परिस्थिती दुर्दैव आहे. म्हणजे आपण कोण आहोत? एक वेळेस हाच मराठा समाज किंवा जे आपण म्हणतो महाराष्ट्रात राहणारा सर्व जे आहे ते मराठा समाज आहे म्हणतो आपण. आज भारतावरती राज्य केलं हो आपण, भारतावरती राज्य केलं आहे. आणि आज त्या समाजाला आरक्षणपासून किंवा अशा व्यसनांपासून जेव्हा बघतो तेव्हा वाईट वाटतो. कारण मी इतिहास थोडासा वाचत असतो. कितीतरी वर्ष दिल्लीवर कोण बसावं हे आपण ठरवायचो, बरोबर ना? आपण ठरवायचो. पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा म्हणलं इथं. ह्या शब्दाला बाहेर किती किंमत आहे. थोडंसं जेजुरी जाऊन बाहेर सोडून जावा तुम्ही, महाराष्ट्र बाहेर मराठा म्हणलं की तो असा भारी होतो. अरे काय वाटतं, काय माणूस आहे. 2011 आलं, 12 आलं, मी माझी फील्ड बदलली आणि आईस्क्रीम इंडस्ट्री माझी एंट्री झाली 10, 11, 12ला. त्यावेळेस ज्या कंपनीत मी कामाला लागलो ती कंपनी आईस्क्रीम कंपनी होती आणि फ्रोझन डेझर्ट आईस्क्रीम बनवायचे. 100% मिल्कची आईस्क्रीम ते बनवत नव्हते. मी त्या कंपनीत ॲज अ सेल्समन म्हणून लागलो. आणि त्या सेल्समनीमध्ये एक पद्धत होती की प्रत्येक आठवड्यात जो चांगला सेल आणन त्याला शर्ट, कॅप, गॉगल असे गिफ्ट असायचं. मी 42 आठवडे टॉपर होतो, लागोपाठ 42 आठवडे टॉपर होतो. तिथंही मला एक दुसरी संधी आली की तिथला जो मार्केटिंग हेड आहे त्याला दुसरीकडे चांगला जॉब मिळाला, तो दुसरीकडे गेला. मग अटल नावाचे मालक होते त्या कंपनीचे. तर त्यांनी सगळं शीट चेक केली, त्यात माझं नाव फर्स्ट रँकला होतं. त्यांनी सांगितलं राहुलचं एज्युकेशन बघू नका, त्याचे रिझल्ट बघा, तुम्ही त्याला मार्केटिंग हेड करून टाका. मी ज्यावेळेस ती कंपनी ताब्यात घेतली त्या कंपनीचा टर्नओव्हर होता 9 कोटी रुपये. आणि मी जसं सांगितलं की मी जिथं कामाला लागलो तिथं मालक म्हणून काम केलं. आणि मी सेल्समन असल्यामुळे मग सेल्समन किती पाट्या टाकतात हे मला माहीत होतं. त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं, त्यांची मानसिकता काय आहे ही वाचली होती. म्हणजे व्यवसाय करत असताना लक्षात ठेवा कस्टमरची मानसिकता वाचली पाहिजे. आपलं काय असतं की आपण कस्टमरकडे बघतच नाही, आपण मोबाईलवरती बिझी असतो, तो कस्टमर आपल्याला एंगेज करत असतो, बोलत असतो आणि आपण त्याकडे दुर्लक्ष असतं, बरोबर ना? बऱ्याचदा आपण रील्स बघत असतो किंवा काही करत असतो पण त्या कस्टमरकडे दुर्लक्ष असतं. तर ह्या गोष्टी न करता मला माहीत होतं की मार्केटिंग हेड झाल्यानंतर जबाबदारी काय होती. माझ्याकडे पुणे आणि PCMCचा एरिया होता. 9 कोटीचा सेल मी पुढच्या वर्षी 13 कोटी नेला. पण ज्या दिवशी मी 13 कोटीची अमाऊंट बघितली
की माझ्या लक्षात आलं की आपण आता कामासाठी बनलेलो नाही, आपण स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे. आणि मी साहजिक आहे की लग्न करायचं असेल तेव्हा चांगली नोकरी पाहिजे असते. आता माझं लग्न त्याच नोकरीवरती जमलं. माझी बायको आता CA आहे बरं का, 8वी नापास आहे, पण ती आता CAच्या लास्ट ह्याला आहे. पण ही नोकरी बघूनच मला माझं लग्न ठरलं, कारण 28,000 पगार 2012 त्याला मला असं वाटत होतं मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो आहे त्यावेळेस, कारण तेवढा तो पगार त्या सॉफ्टवेअर इंजिनियर त्यावेळेस होता. पण ती 13 कोटीची अमाऊंट बघितल्यानंतर माझं डोकं फिरलं. म्हणलं आपण जॉबसाठी का नाही बनलो. माझं लग्न झालं आणि मी दुसऱ्या दिवशी माझ्या कामाचा राजीनामा दिला. हे 6 महिने अजिबात घरी माहीत नव्हतं, कारण माझ्याकडं जी मगाशी म्हटलं की मला सेव्हिंगची आवड 2001 सालापासून होती, की पैसे आपण थोडे थोडे गोळा केले पाहिजे, अडचणीत कामाला येतात. असे पैसे गोळा केले, बराच सारा फंड माझ्याकडं मागच्या 14-15 वर्षात बॅलन्स होता. 6व्या महिन्यात घरी बॉम्ब पडला की ह्याने जॉब सोडला आहे आणि हा आता काहीच करत नाही आहे. पण सकाळी डबा तर घेऊन जायचो मी, कारण आपल्या घरची फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते आपलं पूरक नाही आहे व्यवसायाला. आपली आई अजूनही म्हणते तू कॉर्पोरेशनमध्ये जा, ग्रामपंचायत कामाला जा, पण धंदा काय करू नको. ही अजूनही आपली मानसिकता आहे आपल्या आईवडिलांची. त्यांची चूकच नाही आहे. आपल्याला एक वातावरण असतं घरात, ते नाही आहे. आपल्या घरी वातावरण काय असतं, सकाळी संध्याकाळी 7 वाजता आपल्या बायका काय बघतात, मुली काय बघतात. आता तर बिग बॉस 3rd क्लास बघताय. तुमचा आदर्श चुकीचा आहे. तुमचा आदर्श सुरत चव्हाण असेल तर तुम्ही काय घडणार आहे, बरोबर ना. आणि बायका काय बघतात चिरताना, ते घरातले वादच बघतात ना. ह्याच्या पुढे दुसरी सिरियल काय बघतात. तर माझे सगळे 90% जे काही मित्र आहेत ते आता सगळे जैन लोक आहेत. ज्यावेळेस त्यांना फॉलो केलं, त्यांच्या घरी गेलो, तर ते 6-7 वाजता जेवतात दादा. आणि 6-7 वाजता दिवसभर आपण काय केलं, दिवसभर व्यवसाय काय केला, आज काय केलं पाहिजे, आता ट्रेंड कुठला चालला व्यवसायाचा, हे जेवताना गप्पा मारतात. तुम्ही किती जण सांगा बरं, आई वडिलांबरोबर जेवले, भावाबरोबर जेवले, किंवा जी फॅमिली तुमच्या घरात आहे जेवतात, तुमचे व्यावसायिक गप्पा कधी झाल्यात का हो? कधीच नाही झाल्या. आपल्या गप्पा काय होतात कट्ट्यावरती, मुख्यमंत्री कोण होणार, आता अजितदादाचं काय होणार, ह्याच्या आयुष्यात आपले काही फरक पडत नाही बरं का. म्हणजे माझं स्वतःचं म्हणणं आहे की आपली लायकी फक्त मतदानापुरतीच असते. आपलं मतदान झालं की आपल्याला कोणी कुत्रं विचारत नाही, बरोबर का नाही. त्यामुळं गप्पा मारून तुम्हाला काही होत नाही. आपल्या घर गळत असतं आणि आपण सांगत असतो अजितदादांना असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्हाला कोणी विचारलंय का. तरी पण आपण सल्ले एवढ्या मोठ्यांना नेत्यांना देत असतो की त्याच्या गाडीच्या टायर एवढी बी किंमत नसते आपली, किंवा त्याच्या टायर एवढी आपली 2 व्हीलरची किंमत असते. त्याच्यामुळं फुकटचा वेळ वाया घालू नका. लक्षात ठेवा, मृत्यू हा अटळ आहे, की ह्या जगात काय आहे तर मृत्यू सत्य आहे, बरोबर ना. पण तुम्ही जन्म आणि मृत्यू मधला काळ कसा घालवताय. म्हणजे जी मोठी लोक आज मोठी झालीत, म्हणजे शिवाजी महाराज बघा आज 350 वर्ष झालेत. किती वर्ष जगले तो, 50 वर्ष जगलेत ना. आता 50 वय कोणाचं आहे, हात वरती करा. 50 वय तर कोण आहे, तुम्हाला. आज प्रॅक्टिकल सांगता, राग मानू नका. तुम्ही आज उद्या गेले तर तुम्हाला 3.5 वर्षात लक्षात ठेवतील का लोक, नाही ठेवणार. का नाही लक्षात ठेवणार, कारण 50 वर्षात आपण काय केलंय माणूस लक्षात राहत नाही. आपण 50 वर्षात काय अनुभव केलाय, काय केलंय. महाराज आठवलेत का, अब्दुल कलाम आहेत, महात्मा फुले आहेत, टिळक आहेत, हे लक्षात राहणार आहे आपल्याला. का तर यांनी कामं केलीत, यांनी एक सेकंद वेळ घालाय. शिवाजी महाराजांचं कधी आठवतंय का हो, की शिवाजी महाराज फॅमिली घेऊन गोव्याला फिरायला गेलेत, कधी आठवलंय. शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला फार्म हाऊस सारखा बांधलाय, आठवतंय का. वयाच्या 14व्या वर्षी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. काय शपथ घेतली, मी स्वराज्य उभं करेन. पण त्यांच्यासमोर कॉम्पिटिटर कोण होता, तो मुघल होते, औरंगजेब होता, की ज्या औरंगजेबाचं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं. शिवाजी महाराजांचं शपथ घेताना काय स्वराज्य होतं का, 1 स्क्वेअर फीट सुद्धा नव्हतं, होतं का दादा. तर अजिबात नाही. आपल्याला विचार करायला, मोठा विचार करायला अजून पण इन्कम टॅक्स GST भरायला लागला नाही अजून. त्यामुळे मोठा विचार करायला काय हरकत नाही ना. वय 14 कोणाचं आहे इथं, मुलींपैकी 14 वय कोणाचं आहे, किंवा तुमचं आता होणार आहे 14. विचार करा मुलींनो, वयाच्या 14व्या वर्षी जर शिवाजी महाराजांचे विजन असेल तर तुमचं विजन आहे का काय.
मला डॉक्टर व्हायचं किंवा काही म्हणा, असं काही विचार केलाय का? आपला विचार काय असतो, कधी अभ्यास करून संध्याकाळी हातात मोबाईल येतो, कधी मी रील्स बघते. म्हणजे परवा तर मी एका कार्यक्रमाला सर क्लासच्या गेलो, तर एक मुलगा आई वडिलांनी मोबाईल काढला, तू आता एक मोबाईल घेऊ नको, तर तो मुलगा इंदापूरला चालत गेला पुण्यावरून. 2 दिवस त्याला शोधतात. आई वडिलांचा राग आला. म्हणजे हा मोबाईल आपल्या डोक्यावर किती इम्पॅक्ट करतोय. म्हणजे आपला मेंदू कोण चालवतो माहिती का? आता अमेरिकेत बसून ज्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, गुगल आहे, आपल्याला रोड मॅप पाहिजे लगेच गुगल लावला. आपल्याला काय पाहिजे लगेच गुगल केलं. आपला मेंदू आपण चालवतच नाही. आता तुम्हाला काय घ्यायचं असेल तुम्ही ॲमेझॉन चेक करता सर, सगळेच जण चेक करतात. आपल्याला ह्या सवयी लावल्यात. आधी आपण चौकात विचारायचो पानवाल्याला, बाबा जेजुरी कुठे आहे, कुठून टर्न मारू, काय आपण एकमेकांशी बोलायचो. तो संवाद मोबाईलमुळे कमी झाला आहे. म्हणजे मोबाईल गरजेचा आहे का? माझं म्हणणं आहे की 100% गरजेचा आहे. पण तो किती गरजेचा आहे? तो कामापुरता वापरला पाहिजे. सोशल मीडिया गरजेचा आहे का? मी सांगतो गरजेचा आहे. पण सोशल मीडिया ताटातल्या लोणच्यासारखा असावा. पण सोशल मीडियाचं आपण पूर्ण जीवन करून ठेवलं आहे. तो पाहिजे तसा घ्या ना तुम्ही. पण आपण सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलो आहे की सकाळी उठलं की लगेच हातात फोन असतो आपला, आणि लगेच आपले सगळे अकाउंट्स आपण चेक करत असतो. बरोबर का नाही? कुठला बैल जिंकला, काय झालं, त्याच्यावर पैसे लावणे, तेच चालू आहे. हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आपण. आपल्याला एवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा वारसा आहे की तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांना सिंधू बंदी होती आपली. बरं, समुद्रात जायला आपल्याला बंदी होती, पण सगळ्यात बंदी कोणी उठवली? मान्य आहे, शिवाजी महाराजांनी उठवली. पण ती का उठवली? त्याच्या मागं काय कारण काय होतं? त्याच्या मागं कारण काय होतं? शिवाजी महाराज स्विमिंग करायची होती, काय करायचं होतं? हे ज्या पोर्तुगीज, इंग्रज, डच जे यायचे ते व्यापारी मार्ग कुठले होते आधी? तर समुद्रात होता. तर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की बरेचसे सामान ते भारतातून घेऊन जात आहेत, त्यांचं सामान काही आणतायत. तर महाराजांना कळालं समुद्र ही जगाक व्यावसायिक बघणारी खिडकी आहे. लक्षात ठेवा. त्याचमुळं ती बंदी उठवली. महाराजांनी बंदी उठवल्यानंतर सगळा कोकणचा जो पट्टा आहे तो सगळा ताब्यात घेतला. कोकणचा पट्टा तो काय होतं? ती जेट्टी होती ना, त्यावेळेचा स्टॉक कुठं उतरायचा? तर बंदरावर उतरायचा. सगळे पोर्तुगीज कुठं आले? बरोबर बाउंड्रीला आलेत समुद्राच्या, बरोबर ना? ते का ताब्यात घेतले? हे व्यावसायिक बंदरं होती सगळी, ही सगळी महाराजांनी ताब्यात घेतली. शिवाजी महाराजांना माहीत होतं की जर आपल्याला मोठं स्वराज्य उभं करायचं आहे तर आपल्याला आर्थिक संपन्न झालं पाहिजे. आणि आपण काय घेतलंय महाराजांकडून नेमकं? अफजल खान, शाहिस्ते खान किंवा फक्त फॅशन म्हणून शिवाजी महाराज घेतले आपण? म्हणजे दाढी वाढवणे, बुलेटची पुंगळी काढणे, जयंतीला मोठा झेंडा लावणे आणि गावभर जोरात टिकल्या मारत फिरणे बुलेट घेऊन. त्यातून मी पण होतो बरं का, त्यात मी नाही, माझे तुम्हाला अनुभव सांगतो, त्यात मीही होतो. हे जे सगळं सांगतोय ना यातून मी गेलेलो आहे. पण आयुष्यात माझ्याकडे प्रवीणदादासारखी माणसं आली, प्रमोद मांडेसारखी माणसं आली, त्यांनी विजन दिलं. म्हणजे अरे हे चुकीचं आहे, अशा पद्धतीनं आपण बघितलं पाहिजे आयुष्याकडं. आणि आयुष्य बदललं ना. ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं की माझ्या कंपनीचा मी 13 कोटीचा सेल तुम्हाला सांगितलं मी केला, मी जॉब सोडला, 6 महिन्यानं घरी कळालं, त्यानंतर मी घरी सांगून टाकलं की आई मला असं असं करायचं आहे. व्यवसाय करत असताना मार्केटच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण शोधल्या पाहिजेत व्यवसाय उभा करताना, बरोबर ना? आपलं काय झालं आहे, एकाचं चहाचं चाललं की ते जरी चहाची 7 दुकानं टाकतो आपण, एकाचं मिसळचं चाललं की मिसळच चालली. म्हणजे एवढं प्रचंड करून ठेवलं आहे. म्हणजे चहा, मिसळ, केक, कपड्याची दुकानं एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली की त्यांना मार्जिनच राहिले नाही आत्ता. आणि आत्ताच्या मुलाला डायरेक्ट खुर्चीवर बसायचं आहे. आत्ताच्या मुलांना कष्ट नको आहे. मी ज्यावेळेस काम करतो 12-12 तास काम करतो, आत्ता लेबरला हात जोडायला लागतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कामगार मालक झाले आता, बरोबर ना? आणि मालक कामगार झाले, अशी उलटी परिस्थिती आत्ता झाली. एवढी लेबरचं प्रॉब्लेम आहे आत्ता. आणि हे काम करायला कोण तयारच नाही. मग हे करत असताना आपण मार्केटचा स्पेस ओळखला पाहिजे. मला मार्केटचा जो स्पेस दिसला ती कुल्फी दिसली की कुल्फीचा एकही ब्रँड मार्केटला मला आजपर्यंत नाही आहे. हा भारतातला माझा पहिला ब्रँड आहे. एकही ब्रँड दिसलं नाही. मग ज्यावेळेस 7 एप्रिल 2018 रोजी कुल्फीचं पहिली शाखा ओपनिंग झाली,
ओपनिंग व्हायच्या आधी असं घडलं की मी कुल्फी सगळ्यांना बऱ्याचदा टेस्टिंग दिली की बाबा कशी कुल्फी वाटली काय नाही. असे 1000-1500 लोकांना खायला घातली. त्यांचे मी त्यांना कशी वाटली कुल्फी त्यांचा रिप्लाय घेतला. तशा पद्धतीने चव जी आहे कुल्फीची कमी जास्त केली आणि ती सेट केली. त्याच्यानंतर 7 एप्रिल 2018 रोजी जेव्हा ब्रँड उभा केला त्यावेळेस मी एक मीटिंग घेतली होती. मीटिंग अशा पद्धतीची घेतली होती की बाबा सगळे मित्रांनो या, ही कुल्फी कशी वाटली बघा. ह्याचं मॉडेल असं फ्रँचायझी मॉडेल मी असं केलं. मी काय केला विचार, मला एक कुल्फी नाही विकायची, मला फ्रँचायझी विकायच्यात. हा पहिला विचार करा. व्यवसाय करताना विचार मोठा ठेवा. मी म्हटलं फ्रँचायझी विकायच्यात. तर ज्यावेळेस ती मित्र माझे सगळे आले तर माझ्याकडे पैसे नव्हते मला हॉल घ्यायला. मग मी आमच्याकडं प्रत्येक गावात एक विठ्ठल मंदिर असतं. त्या विठ्ठल मंदिरात मी परमिशन घेतली आमच्या ग्रामस्थांकडून, मला असा व्यवसाय करायचा आहे, मला हॉल मिळत नाही आहे, तर मला हॉल मिळेल का. तर त्यांनी मला हॉल उपलब्ध करून दिला. पहिली मीटिंग माझी त्या विठ्ठल मंदिरात झाली. पहिली शाखा 7 एप्रिल 2018 रोजी गरवारे कॉलेज झाली. तिथं सिद्धार्थ, उमेश आणि आमचा विवेक असे 3 जण मित्र होते. सिद्धार्थच्या मामाचा आम्ही टेम्पो आणला. तो टेम्पो चालू नव्हता होत, म्हणजे ढकलायला लागायचा. तर मग तो स्टार्ट व्हायचा आणि मग तो टेम्पो चालू व्हायचा. अशी ती पहिल्या शाखेची परिस्थिती होती. तिथं आपण घाबरलो नाही. तिथं त्या टेम्पोला आम्ही चांगला पिवळा कलर मारला. पुण्यातली थीम कार्टून काढली. म्हणजे व्यवसाय करत असताना आपला व्यवसाय, आपला चेहरा चांगला दिसावा व्यवसायाचा, बरोबर ना. तो पहिल्या दिवसापासून गंजलेल्या टेम्पोला आम्ही कलर बिलर मारून पाटी बिटी, पुणेरी पाटी बिटी लिहून आमची कुल्फी 100% दुधापासून बनलेली आहे, उपवासाला चालते, असे काय आम्ही बोर्ड पाट्या बाजूबाजूला लिहिल्या. अक्षरशः पहिल्या महिन्यात त्याची जी इन्व्हेस्टमेंट होती 1,15,000 रुपयाला आम्ही पहिली फ्रँचायझी विकली आणि त्याच पहिल्या महिन्यात प्रॉफिट घेतला 49,200 रुपये. ज्या दिवशी 49,200 त्या माणसाला दिसले तिथून जी लाईन चालवली मित्रांनो, 678 ब्रांच माझ्या आहेत महाराष्ट्र, MP, कर्नाटक, गोव्यामध्ये. आज आपला ब्रँड आजच्या क्षणाला भारतातील नाही तर जगातील मोठा ब्रँड आहे. कारण भारतात कुठेही कुल्फी बनवली जात नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात, जग तर सोडून द्या. म्हणजे जसा विचार करतो ना आपण तसंच आपण घडत राहतो. तुमचा विचार तर संध्याकाळी 8चा असेल तर तुम्ही तसेच राहणार आहे. तुमचे मित्र सकाळचे पाहिजे, सकाळी 5चे मित्र तुम्हाला पाहिजे, सकाळचे 8चे मित्र कमी करा. तुम्हाला घडायचं असेल तर सकाळचे मित्र पाहिजे. ज्यावेळेस हा ब्रँड मोठा केला मी त्यावेळेस माझी पहिली जी मीटिंग जी होती ती विठ्ठल मंदिरात, आणि मी 2021लाच मी अख्खं हयात हॉटेल बुक केलं होतं बरं का. 2021ला म्हणजे काळ किती होता, फक्त 4 तास. पण मी आजही आजीदांना माहिती आहे मी एकही मिनटं माझा वाया घालवत नाही. मी म्हणजे माझंही मंडळ आहे, मी मंडळाचा अध्यक्ष होतो, मलाही लॉडलीपासून सगळे स्पीकर माहिती आहेत. तो झुरा जो आहे ना तो माझा चांगला मित्र आहे. एवढ्या वेळाला मी तिथं गेलेलो आहे, झुरा ब्रेक यांचा, बरोबर ना. अजून स्पीकरची खूप सारी तुम्हाला नावं सांगू शकतो मी. हे सगळे माझे मित्र होतं. पण माझे जे गुरु होते मांडे सर, त्यांनी एक सांगितलं की राहुल, जर आयुष्याची गाडी जर जोरात न्यायची असेल तर कुठला पार्ट चांगला पाहिजे. कोण सांगू शकेल का. गाडीत कुठला पार्ट, आपली गाडी जोरात न्यायची आता हायवेला, तर कुठला पार्ट चांगला पाहिजे. हा, इंजिन सांगेल, कोण टायर सांगेल किंवा कोण काय सांगेल. माझ्या गुरुनी सांगितलं महत्वाचा ब्रेक पाहिजे. जोरात कॉन्फिडन्स पाहिजे ब्रेक लागला पाहिजे म्हणून. तर भाऊ म्हणले तू ब्रेक दाब आता आणि तू स्किप हो याच्यातून. का तर माझं घर 10 बाय 12च होतं. कधीही तुम्ही येऊन बघा, मोजून बघा, जुनं घर माझं आहे असंच आहे. मी आई माझी कॉटवर झोपायची, माझी बहीण आणि मी कॉटच्या खाली झोपायचो. अशी 10 बाय 12चंच घर होतं. अजूनही ते घर अवेलेबल आहे. तुम्ही कधीही माझ्या विवेडीत आले तर तुम्हाला ते घर बघायला मिळेल. म्हणजे आपलं घर गळतंय राहुल, शिवजयंती, वर्गण्या ह्याच्यातून बाहेर पड. म्हणजे मी वर्गणी घेताना पानपट्टीवाला असेल, आता विलास लंचचे मालक आहेत त्यांनाही माहिती वर्गण्याच्या, त्यांना पावत्या किती येतात. म्हणजे परिस्थिती दादा अशी आहे की मेन रोडला जर 25,000 भाडं असेल तर ते 25,000 12 महिन्याचं भाडं पकडत नाही, 14-14 महिन्याचे पकडायला लागलेत. कारण 50,000 त्यांच्या वर्षभराचे वर्गणे जातात. आंबेडकर जयंती आली वर्गणी, शिवजयंती आली वर्गणी आली. तुम्हाला कुठला जैन, ओसवाल, मारवाडी माणूस वर्गणी मागताना दिसला का. तुमच्याकडे आला कोण महावीर जयंतीला, आलं का कोण. आपल्याला मस्ती असते वर्गणी करून. मग मांडे सरांनी, दादांनी म्हणले की ह्या लेवलला गेलं पाहिजे की वर्गणी न मागता आपण कार्यक्रम केले पाहिजेत, म्हणजे वर्गणीमुक्त कार्यक्रम केले पाहिजेत.
मग आमची संस्था जी झाली दादांना माहिती आहे 2015 सालापासून एकही पावती घेत नाही आम्ही, पण आम्ही स्वतः संभाजी महाराज जयंती थाटात साजरी करतो. कुठेही मिरवणूक नाही, काय नाही. संभाजी महाराज जयंतीला आमच्याकडं आम्ही क्लासेस टाईप केलेत. आमच्याकडं वयोमर्यादा फक्त 18 आहे. 18चे मुलं पुढं घेतच नाही आम्ही, 18च्या आतली मुलं घेतो आणि त्यांना व्यवसाय कसा करायचा हे संभाजी महाराजांच्या जयंतीच्या वेळेस सांगतो आपण. हे आम्ही चालू केलं. हा बदल केला पाहिजे ना, कुणीतरी बदल केला पाहिजे. हा ब्रेक दाबला आणि 2021 असं सांगितलं की मी हयात बुक केलं आणि प्रवास चालू झाला आणि आज अशी परिस्थिती आहे की 3000 इन्क्वायरी आमच्या मिलला पडल्यात बरं का. म्हणजे असं भारतातलं कुठलं टोक राहिलं नाही की तिथून मला इन्क्वायऱ्या पडल्या नाहीत. त्याला सातत्य म्हणू आपण, क्वालिटी म्हणू, सर्व्हिस म्हणू, की आपण कस्टमरशी नीट बोलतो का. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्या माणसांना अजूनही राग अपमान पचत नाही, तो पचवायला शिकलं पाहिजे आपण. तुम्ही बघा ना, कुठलाही मारवाडी माणूस बघा, त्याला आरे गेले की तू कार्य करतो का, तर नाही. पण आपलं कसं असतंय, आरे केलं की मग 4 पोरं आणून त्याला ठोकणारच आपण, का तुम्हाला आरे मानलाय म्हणून. म्हणजे अशा काही परिस्थितीत नुसतं बघितलं तरी मारामारी झाल्यात, बरोबर ना दादा. पण समोरचा जो वर्गण देणारा जो जैन समाज आहे, मारवाडी समाज आहे, तो 4 वेळा आपल्याला विकत घेऊ शकतो एवढे पैसे त्यांच्याकडे झालेत, तरीसुद्धा तो आपल्याला बोलत नाही. खरं आहे का नाही. तो अजूनही तुमच्या गावात असतील बघा, त्या लोकांचे प्राणाम म्हणजे मी त्यांना सल्यूट मारतो. त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आपण, बरोबर ना. त्यांना बोललं पाहिजे, तू कुठून आला, तिकडून गुजरातवरून राजस्थानवरून इथं येऊन धंदा करतो. तुम्ही साधं जेजुरी सोडून धंदा करून दाखवा मला, जेजुरी सोडून धंदा करून दाखवा मला, म्हणून त्या राहील मी 4 राज्यात धंदा करतो. आता बाहेर गेलं की तुमचा नम्रपणा वाढतो. आपण बाहेर जायला तयारच नाही. दादांनी जेव्हा दुबईला नेलं, मी दुबईला गेलो, यांना एवढे प्रश्न विचारायचो, हे स्ट्रीट कसं चालतं, इथं रेंट कसा असतो, यांची सायकल कशी चालते, यांचा धंदा किती होतो, यांना प्रॉफिट किती होतो, जो मुलगा कामाला आहे त्याला किती प्रॉफिट होतो, त्याला किती पगार येतो, त्याला इन्सेंटिव्ह आहे का. हा आपण कधी विचार केलाय का. आपण कधीच विचार करत नाही. व्यवसाय करत असताना व्यवसायाचं पॅन कार्ड काढायचं असतं, आधार कार्ड काढायचं असतं, त्याचा शॉपॅक लायसन असतं, फूड लायसन असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यावरून जातात का, तर हे शब्द आपल्या कधी कानावरच पडत नाही. आपल्या कानावर 30, 60, 90 एवढंच पडत असतं बऱ्याचदा. सकाळीच प्लॅन असतो ग्रुपवरती, संडे आज, म्हणजे आपल्या मुलांना लोकांना निमित्त लागतं. रविवार आहे म्हणून बसायचं, आता उद्या बार बंद आहे म्हणून आज स्टॉक घेऊन बसायचं. ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे. पण मी ज्यावेळेस हे सगळं फिरलो 4 स्टेट, मला दादा हे खंतनी सांगावं लागते की जिथं जिथं मोठी देवस्थानं आहेत, म्हणजे तुमचं जेजुरीची परिस्थिती आहे की इथं सगळी मुलं बऱ्यापैकी दारूच्या व्यसनी जाऊन मृत्यू पडलीत, तसं सगळ्यात मृत्यू पडायचं ठिकाण जर कुठलं असेल ते तुळजापूर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, तुमच्यापेक्षा जास्त रेव्हेन्यू तुळजापूरला आहे. तुळजापूरला जो तेल विकतो ना, तो सुद्धा संध्याकाळी गर्दन 2-3 हजार रुपये घेऊन जातो. तो घरी घेऊन जात नाही, तो बारला घेऊन जातो. ते आई वडिलांना काय वाटत असेल, माझी आई वारकरी आहे. माझ्या आईने सांगितलं की राहुल, आणि मांडे सरनी सांगितलं होतं की राहुल, त्या आईने 4 चौघात सांगितलं पाहिजे. काय सांगितलं पाहिजे की हा माझा मुलगा आहे. त्या बायकोने अभिमानानं सांगितलं की हा माझा नवरा आहे, आणि अभिमानाने मुलांनी आपल्या मुलांनी सांगितलं पाहिजे की हा माझा बाप आहे म्हणून. एवढी तर किंमत कमवली पाहिजे आपण. नाहीतर आपला मुलगा कुठेतरी रोडला पिऊन पडला आहे, आपले वडील पिऊन पडलेत, त्या आईला आणि त्या मुलांना तुम्ही जिवंतपणे मारताय बरं का, जिवंतपणे मारताय. म्हणजे आपण शिवाजी महाराज की जय म्हणायचो, आता शिवाजी महाराजांचा आदर्श असेल तर तसे वागले पाहिजे की नाही आपण, पण तसं वागतच नाही आपण. जग तुम्ही अजून बघितलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपली सुट्टी कायम ठरलेली असती गोवा, बरोबर का नाही. फिक्स्ड सुट्टी असती. गोवा म्हणलं की पटकन मेंबर गोळा होतात. पण मी गेल्या महिन्यात मी गोव्याला होतो, आणि मी गोव्यात गेल्यानंतर एकही बीचला गेलो नाही बरं का, एकाही बीचला मी गेलो नाही. मी तिथं 30 शाखा ओपनिंग करून आलो गेल्या महिन्यात. 30 शाखा एकाच दिवशी मी 30 शाखांचं ओपनिंग तिथं करून आलेलो आहे. पण आपण जोपर्यंत जेजुरी सोडत नाही, सोडायचा प्रश्न नाही. तुम्हाला इथंही व्यवसाय आहे, पण सोडलं काय पाहिजे, तर आपण सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला सांगितलं की आपण व्यसनाधीन झालो असेल तर पहिलं व्यसन सोडलं पाहिजे.
आणि जर तुम्हाला तसे विचार यायला पाहिजे असेल तर सकाळी तुम्ही 5 वाजता निदान उठलं पाहिजे, सकाळी 10च्या आत तुम्ही जेवलं पाहिजे. माझा हा खूप वर्षापासून नित्य नियम आहे, कारण सकाळी मी सायकलवरून कामाला जायचो, त्यामुळे बाहेर जायला पैसे नसायचे. आणि घरी मी 8वीपर्यंत मला भाजीसुद्धा माहीत नव्हती. 8वीपर्यंत आमच्या घरी दूध आणि भाकर एवढंच चुरून मी जायचो आणि संध्याकाळी घरी आलो जेवायचो, कारण बाहेर पैसेच नसायचे. पण ती सवय लागली ती अजूनही आहे. म्हणजे सायन्स जर बघितलं तर 10च्या आत आपला अग्नी पेटलेला असतो, 7 ते 10. तर त्याच वेळेस त्याला अन्न दिलं पाहिजे. पण त्यावेळेस आपल्याला झोपलेलो असतो, आपण 100% झोपलेलो असतो आपण. तर 10च्या आत तुम्ही जेवलं पाहिजे, संध्याकाळी 6च्या आत जेवलं पाहिजे, 9ला तुम्ही झोपलंच पाहिजे. तुम्ही स्वतःचा टाईम टेबल केला पाहिजे किंवा दिवसभरात मी काय केलं पाहिजे. मित्रांना वेळ दिला पाहिजे का, तर दिलाच पाहिजे, पण तुम्ही टाईम टेबल करा ना. सकाळपासून संध्याकाळमध्ये मी काय केलं पाहिजे. मुलींनीसुद्धा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःचा टाईम टेबल केला आहे का. मोबाईल वापरायचा ना 100% वापरा, पण एज्युकेशनसाठी वापरा, बरोबर का नाही. आणि त्याला वेळ द्या. आज तरुण मुलं मुली तरुणपणीच म्हातारी होत चालल्यात. म्हणजे आता केस गळ्यात 10वी 12वीची किंवा मुलं जी आहेत त्यांची केस पांढरे झालेत, किंवा 6वी 7वीला असेल, बरोबर ना मॅडम. तर हे कशामुळं होतं आहे, तर हे आपण अननेसेसरी आपली जी काही पाईपलाईन आहे, बॉडीची जी काही सिस्टीम आहे ही सगळी बदलली. आधी लोक 6-7ला झोपायची, 4ला उठायची, शेतातली कामं करताना कधी BP डायबिटीज कधीच नव्हता. माझी आजी आहे तिला काहीच नाही आहे. आमच्या पापळ फॅमिलीमध्ये आनंद एवढा आहे की आम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत फॅमिली असं म्हणतो, कारण आमच्या अख्ख्या खानदानात BP आणि डायबिटीज कोणालाच नाही सर, अख्ख्या खानदानात. मग विचार करा, माझी आजी 90 वय आहे तिचा, तिला हात दाखवा, तिचे डोळे चांगले आहेत. चांगला विचार करायला, चांगलं घडायला, चांगला व्यवसाय करायला, ज्या ज्या चांगल्या गोष्टी करायच्यात त्या पहिल्या स्वतःच्या शरीरापासून करायच्या, लक्षात ठेवा. चांगला विचार केला, चांगलं जेवलो, चांगल्या माणसांना भेटलो तर आयुष्यात चांगलंच घडतं. जे मी आयुष्यात विचार केला आहे तेच घडलेलं बरं का आजपर्यंत. आज 2024 आहे. माझी कंपनी 7 एप्रिल 2018 रोजी उभी झाली. आज भारतातील नाही तर जगातला सगळ्यात मोठा ब्रँड उभं केला आपण. 2027ला माझ्या कंपनीचा IPO असणार आहे. हे माझ्या बेडरूममध्ये लिहून ठेवलं आहे मी. म्हणजे महाराजांना उगाच फॉलो करत नाही आपण. म्हणजे छत्रपती शिवाजीमध्ये फ्रेम समोर आहे, माझ्या उजव्या हाताला आहे, अशी ऊर्जा मला करत आज बघितलं की मला कसं तरी भारी वाटतो राज्याभिषेकचा फोटो. कारण का राज्याभिषेकचा फोटो मला बघून चांगला वाटतो, त्यातून काय शिकायचं असतं. तर शिवाजी महाराजांना तो शिक्का मारायचा होता, मी राजा आहे म्हणून काय केलं, राज्याभिषेक केला. काय केला, राज्याभिषेक केला. जर माझ्या कंपनीचा आणि आपल्या जी काय माझी कंपनी आहे त्याला जर छत्रपती पद पाहिजे असेल तर आता राज्याभिषेक करायची गरज नाही, तर IPO काढायची गरज आहे. तर ह्या इंडस्ट्रीमधला छत्रपती होईल मी. त्यामुळं स्वतःकडं व्यवसाय का बघायचा दृष्टिकोन, इतिहासाका बघायचा दृष्टिकोन तुम्ही बदलला पाहिजे. तो आपण बदलायची गरजच नाही. आता शिवाजी महाराजांची जयंती किंवा गणेश उत्सव जरी नाही केला तरी गणपतीला कोणी विसरणार आहे का, शिवाजी महाराजांना कोणी विसरणार आहे का. मी लिटरली सांगतो 2014 सालापासून मी शिवजयंती करत नाही, शिवजयंती करत नाही. हे चांगलं भानावर ठेवून मी बोलतो तुम्हाला. मांडे सरांनी सांगितलंय की शिवजयंती आता रोडवरची बंद झाली पाहिजे, शिवजयंती आपण घरोघरी गेली पाहिजे. शिवजयंती घरोघरी गेली पाहिजे. ज्या दिवशी शिवजयंती माझ्या घरी असती त्याच दिवशी माझ्या घरी फराळ असतं, त्याच दिवशी माझ्या घरी रांगोळी काढलेली असती, त्याच दिवशी माझ्या बाहेर कंदील लावलेला असतो. आणि हे मी जेव्हा चालू केलं तर माझ्या आजूबाजूला 100 घरांनी आता चालू केले. आणि आमच्या बाजूला सगळेजण शिवजयंती घरोघरी करतात. ज्या दिवशी घरोघरी शिवजयंती असती त्या दिवशी एक पुस्तक वाचन आम्ही घरात ठेवलं की आईबापांनी त्या मुलांना पुस्तक वाचून 4 गोष्टी सांगाव्यात. आणि शिवाजी महाराज कळाले पाहिजे आपल्याला. शिवाजी महाराज कळायचे ते जिजाऊही कळायला पाहिजे. आपण जिजाऊ नसेल शिवाजी महाराज नसते, बरोबर ना. तेव्हा तुम्हालाही जिजाऊ कळायला पाहिजे, शिवाजी महाराज कळायला पाहिजे. तुमचं आता परफेक्ट वय आहे. ह्याच वयात तुम्हाला म्हणजे आम्हाला सांगायला कोण नव्हतं. जर तुमच्या वयात असं जर कोणाला सांगितलं असतं मी नक्कीच आता जेजुरीमध्ये किंवा भारतात नसतो. मी 100% मी कुठंतरी बाहेरच्या देशात असतो. 100% सांगतो मी. कारण हे विजन देणारं आपल्याकडे कोणच नाही आहे. म्हणजे भारतावर प्रेम एका आहे ना, पण तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं ना, विश्वासी माझे घर, विश्वच माझे घर आहे. हे संतांनी त्यावेळेस सांगितलंय. तुकाराम महाराजांनी सांगून गेलेत. वेचुनिया धन उत्तम व्यवहार आहे. ह्याचा अर्थ काय की घरात येणारा पैसा आपण चांगल्या मार्गाने वापरला पाहिजे, चांगल्या मार्गाने तो कमवला पाहिजे. आपला मार्ग काय असतो मुलांचा, शॉर्टकट मार्ग, व्याजाने पैसे देणे, ताणलीवर ढाबा टाकणे, माग बसायला जागा देणे. शॉर्टकटने कधी माणूस मोठा होत नाही, लक्षात ठेवा.
आलेला पैसा मी माझ्या कर्माला मी फॉलो करतो, म्हणजे जसे पैसे येतात जसं आपण पेरतो तसंच आपल्या आयुष्यात घडत राहतं. ज्यांचे वाईन शॉप आहेत, ज्यांचे चुकीचे धंदे आहेत, त्यांच्या घरी जर डोकवलं तर तुम्हाला त्याचे कर्म दिसतील. मी कर्मावर खूप फॉलो करणारा माणूस आहे. आमची आई वारकरी आहे. आईने एकच सांगितलं आहे, राहुल जगात कोणाला घाबरू नको, जगात कोणालाही घाबरू नको. जगात फक्त कर्म नावाचा एक माणूस आहे, त्याला घाबर, बाकी जगात कोणाला घाबरू नको, त्यालाच फक्त घाबरा. आणि तुम्हाला मी हात जोडून विनंती आहे, अजयदादांनी फार म्हणजे एकदम कळकळीच्या विनंतीने मला सांगितलं, राहुल दादा आमची मुलं वाया चाललीत, आमच्या मुलांना असं होतंय तसं होतंय, मंडळातून गेलंय, तसं झालंय असं झालंय. एवढ्या पोटतिडकीने सांगणारा अजयदादा तुमच्याकडे आहे, त्यांचं कौतुकच आहे. कारण असा दुसऱ्यांसाठी विचार करणारा माणसं आत्ता ह्या कलियुगात फार कमी आहेत. दुसरा तर विचार कोणी करत नाही सर, पण अशी माणसं तुमच्या जवळ आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट मी सांगतो, मी ब्रँड प्लस नावाची कंपनी चालवतो, त्याच्यात माझे खूप सारे मोठे मोठे क्लायंट आहे. त्यातलं एक क्लायंटचं तुम्हाला नाव सांगतो, BVG नावाची कंपनी आहे, 10,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. त्यांच्या काही कंपन्यांना मी सल्लागार आहे, चोरगे ग्रुप आहे, असे खूप सारे कंपन्या आहेत, मी त्यांना सल्लागार आहे. तुम्हाला मुलींना पण कुठलाही व्यवसाय करायचा असेल, कुठलाही काही करायचं असेल तर तुम्हाला मी अजयदांच्या समोर सांगतो, तुमची कुठलीही फी घेणार नाही. मी सल्ला सांगायचे 1 तासाचे फक्त 5 लाख रुपये घेतो आणि मी 50 कंपन्यांचे आत्तापर्यंत 5-5 लाख रुपये घेतलेले आहेत. कधी या माझा अकाउंट चेक करा, तुम्हाला इंटरेस्ट होत दाखवतो मी. ही कंपनी नाईलाजानं काढायला लागली, त्याचं कारण होतं की 2019ला मी 150-200 शाखा केल्या. त्या जवळचे मित्र, नातेवाईक, ऑफिसला गर्दी, म्हणजे जसं रेशन कार्डला गर्दी अशी तशी माझ्या ऑफिसच्या बाहेर गर्दी होती की राहुल तू कसं उभं केलं हे मला सांग. मी त्यांना 4-5 महिने सांगत सुटलो, पण कोण काय करायला तयार नाही. फुकट, आता तुम्हाला फुकट सांगतोय ना, त्याची किंमत किती तुम्ही ठेवताय मला माहीत नाही, देव जाणे. पण देव करो खंडोबाच्या चरणी तुम्ही सगळी ती किंमत घ्यावी चांगली. पण ती किंमत काय त्यांना नव्हती अजिबात सांगायचो. मग नंतर लक्षात आलं आपला वेळ वाया जातोय की माझं ऑफिस आणि घर ह्याच्यात फक्त 30 मीटरचं अंतर होतं. माझ्या मुलीने जन्म घेतला होता, माझ्या मुलीकडे मला वेळ नव्हता. मी सकाळी 10ला ऑफिस जायचो, रात्री 10ला घरी जायचो. एवढा वेळ ऑफिसला बसून असायचो मी, म्हणजे अक्षरशः सांगायचं 5 मिनिटं थांब मला थोडंसं जीव देत, अशी परिस्थिती होती. त्या परिस्थितीत मी कन्सल्टिंग करत होतो आपल्या मुलांना, पण एकाने सुद्धा ऐकलं नाही दादा. पण मला कंटाळा आला, मी बाहेर बोर्ड लावला, ब्रँड प्लस नावाची कंपनी उभी केली आणि बाहेरला सांगितलं की माझी फी 5 लाख रुपये आहे, सल्ला घ्यायचा असेल तर. मग पहिलीच कंपनी BVG आली 5 लाख रुपये देऊन गेली. आणि अशा खूप साऱ्या कंपनी वेटिंगला आहेत. मी माझ्या इथं आता मेलला टाकले की पुढच्या 3 वर्ष माझ्याकडे कोणी कन्सल्टिंगला येऊ नये, आत्ता माझी कन्सल्टिंग फुल आहे म्हणून. माणूस लक्षात ठेवा, माणसाला जोपर्यंत अडचण येत नाही आणि अडचणीतला माणूस एका उभा राहिला की तो परत अडचणीत येत नाही, कारण त्याने हजारो अडचणी बघितलेला असतो. 2nd जनरेशनचे सगळे बिझनेस बुडलेत बरं का, 3rd जनरेशन कमीत कमी. म्हणजे तुम्हाला छोटीशी एक गोष्ट सांगतो की आत्ता जैन समाजाने एक चांगली ॲक्टिव्हिटी चालू केली, त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे बरं का. म्हणजे जसा मित्र असतो तसं घडतो आपण. तुम्हाला आता माहीत असेल आपण कसे घडलोय. 14व्या वर्षी 15व्या वर्षी, तुमच्या कितव्या वर्षी तुम्ही घडले मला माहीत नाही आता, टिंब. तर त्यांनी असं केलं आहे दादा की एक रेल्वे बुक केली, ती ट्रेन अख्ख्या भारतभर फिरती आणि त्या राज्यातले एक जो मोठा व्यवसाय आहे त्याचा टर्नओव्हर 500 कोटीच्या पुढं आहेत. त्या मुलांना ती संस्था फक्त जैन मुलांना ती घेती, त्या पर डे त्या व्यावसायिकाची फॅक्टरी फिरवती आणि तो व्यावसायिकसुद्धा त्यांना वेळ देतो आणि तो सांगतो की मी कसा उभा राहिलो. असे अख्खं पूर्ण भारतभर कितव्या वर्षी फिरवतात, वयाच्या 21व्या वर्षी, ज्यावेळेस त्यांचं कॉलेज होतं. आपण कुठं फिरतोय अजून, अजिबात कुठेही फिरत नाही आपण. तुम्ही तुमची जर झोप लवकर झाली किंवा लवकर उठले तर ह्या गोष्टी कळतील ना तुम्हाला. ह्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात, पण ह्या गोष्टी आपण का लक्ष देत नाही हे अवघड आहे. आपल्याला विराट कोहलीची शतकं माहिती असतात, पण आपल्याला बँक बॅलन्स आपला किती आहे माहितीच नाही. तुमचं मेडिक्लेम आहे का, किती जणांचा मेडिक्लेम काढलाय सांगा बरं, हात वरती करा प्रामाणिकपणे. किती जणांचा मेडिक्लेम आहे आणि किती रुपयाचा आहे. आपण मॅक्सिमम मेडिक्लेम काढतो 5 लाख रुपये 10 लाख रुपये, बरोबर का नाही मेडिक्लेम. पण आता हॉस्पिटॅलिटी एवढी महाग झालेली आहे, तुमचं अपेंडिक्सचं जरी ऑपरेशन जरी करायचं झालं तरी रुबी हॉल 1 लाख रुपये बिल देते आता, बरोबर का नाही. तर मेडिक्लेम जर 2000चे जास्त वाढले तर 25 लाखाचा येतो का नाही मेडिक्लेम.
म्हणजे आपण 2,000 तिथं घालवणार नाही, पण 2,000 आपण जेवणाला घालू, पार्टीला घालू, कशाला घालू, बरोबर का नाही? तर आपण आपल्या फॅमिली पहिली सिक्युअर केल्याची मेडिक्लेमपासून, त्याच्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, सेव्हिंग करायला पाहिजे, पण त्याच्या आधी आपण आपली तब्येत नीट सांभाळली पाहिजे, आपण व्यवसाय शोधला पाहिजे. आणि सेव्हिंगवरती सगळ्यांनी जास्त लक्ष द्या की आपण पैसे कुठं ठेवतो. म्हणजे उदाहरण ज्याचे ज्यांचे व्यवसाय आहेत, मला वाटतं बँकिंग बरेच व्यवसाय इथं पण आहेत. पार्किंग फंड कोणाला माहिती आहे का? पार्किंग फंड असतो, कोणाला दादा माहीत नाही? पार्किंग फंड असा आहे की बँकेत जेव्हा आपण अकाउंट काढतो, करंट अकाउंटवरती कुठले व्याजदर असतं का आपलं? बिलकुल नसतं. असे आपल्या अकाउंटला पैसे असतात 10 दिवसासाठी, एक 2 कोटी रुपये ते लागणार आहेत आपल्याला, पण 10 दिवसांनी लागणार आहेत, बरोबर ना? अशा अकाउंटला पैसे असतात आपल्या तर 100% असतात. 9 दिवस अननेसेसरी आपण त्याच्याकडे पैसे ते ठेवलेले असतात. तर याच्यात बँकेचा मॅनेजर असेल, सेल्स मॅनेजर असेल, तो आपल्याला मुद्दामून ही गोष्ट सांगत नाही. मित्रांनो, एक पार्किंग फंडला जर तुम्ही पैसे टाकले तर तुम्हाला 9 दिवसाचे जे पैसे आहेत त्याच्यावर 60% व्याज जर मिळतं वर्षाच्या हिशोबाने. तर मी गेले 2 वर्ष तो पार्किंग फंड रन करतोय. म्हणजे आपल्याला आर्थिक सल्लागार आपल्या व्यवसायाला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला जर व्यवसाय आला, चांगला चालला, तर असं वाटतं जगात सगळ्यात भारी आपणच आहे, आणि त्याला थोडंसं कमी अंबानीच्या अलीकडं असल्यागत फील होतो. आपल्या लोकांची ती मानसिकता आहे. मग त्याला लगेच घर दिसतं, गाडी दिसते. मित्रांनो, माझं स्वतःचं घर नाही बरं का अजून. मी स्वतः अजूनही भाड्याच्या घरात राहतो. माझं स्वतःचं कॉर्पोरेट ऑफिस मात्र विकत घेतलेलं आहे मी. कात्रजच्या चौकात 2200 स्क्वेअर फीटचं माझं ऑफिस आहे. एकदा ऑफिसला आवर्जून बघायला या. तुम्हाला म्हणणार नाही एक कुल्फीचं ऑफिस आहे का एका बिल्डरचं आहे. म्हणजे बिल्डरच्या ऑफिसला माझं ऑफिस लाजवेल. का सांगतो तुम्हाला, आल्यानंतर कळेल. तर पार्किंग फंडला मी जी रक्कम टाकली दादा, त्या रकमेतून 2 वर्षात अशीच रक्कम आली ना. जनरली फ्रँचायसी आमच्याकडे येते 5-10 लाख रुपये देते, आणि 1 महिन्याने आम्ही त्याला फ्रँचायसी देतो, कारण ते दुकान व्हायला तयार करायला वेळ लागतो. आणि आमचे जे वेंडर आहेत त्यांच्याशी ॲग्रीमेंट असं की तू पूर्ण फ्रँचायसी पूर्ण कर, त्याच्यानंतर 10 दिवसांनी पैसे देतो आम्ही. का तर ते फ्रँचायसी तर गेली पाहिजे, फ्रीज लागले पाहिजे, तो हँडल केला पाहिजे, काय कुठं कलर राहिला का, कुठं दुकान गळतं का, कुठं बोर्ड खराब आहे का. असे माझ्याकडे 50 दिवस पैसे असतात, 40 दिवस पैसे असतात, काही कोटी रुपये असतात. ते पैसे फक्त ठेवले मी. गेल्या वर्षी मला पार्किंग फंडमधून जी रक्कम आली ती 7,68,000 होती. 7,68,000 होती. माझा ऑफिसचा पगार, तो स्टाफचा पगार, सगळा त्या 7,68,000 मधून गेला. पण ह्याचे क्लास आपण किंवा हे आपण बोलतो का कधी तुमचा अशा ह्या संदर्भात चर्चा होती का? म्हणजे आपल्या चौकातल्या ज्या गप्पा आहेत त्या सगळ्या आता बदलल्या पाहिजेत. काय बदलल्या पाहिजेत की आपल्या जेजुरीमध्ये आता काय संधी आहेत, आपल्याला काय संधी आहेत ह्याची लिस्ट तुम्ही करायला सुरुवात करा आता उद्यापासून. काय संधी आहे, आपण एकत्र मिळून काय करू शकतो, काय नाही करू शकत, अजून कशा पद्धतीने आपण डेव्हलपमेंट करू शकतो, ह्या संधी तुम्ही एकत्र केल्या पाहिजे. मी BBD गावठाणात मी माझा मी अध्यक्ष होतो 25व्या वर्षी, आज 33 वर्ष 8 वर्ष आधी अध्यक्ष होतो मी. ह्या वर्षी आमच्या BBD गावठाणाला एक मॉडेल दिले. ते मॉडेल असं केलं, तुमच्याकडे सोसायटी नाही आहे पण आमच्याकडे MTM मार्केट किंवा गंगाधाम असेल, तिथं एवढ्या मोठ्या सोसायटी की 2-2 हजार फ्लॅटच्या सोसायटी आहेत. तर मी सांगितलं की मार्केट यार्ड जवळ आहे, मार्केटमधून आपण 2,000चीच भाजी जरी घेतली तर संध्याकाळचे 5,000 होतात आपल्या. तर आम्ही काही पॅगो तयार केल्यात, छान डिझाईन केल्यात, आणि त्याला पिनकोड 37 असं नाव दिले. कारण आमच्या भागाचं नाव पिनकोड जो सुद्धा दिल्या, त्या पिनकोडच्या बाहेर कोणी व्यवसाय करायचा नाही. तर भाजीवाला पिनकोड 37 असं आम्ही एक कन्सेप्ट उभी केली. तर काही 10 मुलांना आम्ही पॅगो ज्या आहेत जुन्या त्या 60-70 हजारात मिळतात. तिला चांगली लाली पॉलिश करायची, छान भाज्या धुवायच्या, त्या निसून चांगल्या बकेटमध्ये ठेवायच्या. कारण हा जो एक क्लास जो क्राऊड आहे त्याला भाज्या निसलेल्या पाहिजेत. निसून पॅकेट पावशेरचे पॅकेट करून आम्ही सोसायटीच्या बाहेर लावायला सुरुवात केली. म्हणजे पहिली गाडी आम्ही लावली, त्या पहिल्या गाडीचा धंदा 5,500 झाला. पहिल्या दिवशी भाजीचा व्यवसाय 5,500 झाला. त्याचं जे काय खरेदी होती ती फक्त 1,800 रुपयाचीच होती. म्हटलं 3 पट पैसे लावायचे, यांना घेतात पैसे, आपण निसून देतोय, भाजून देतोय, सगळ्या भाजी देतोय. त्यांच्याकडून 3 पट पैसे घेतले. 1,800 रुपयाचे संध्याकाळी म्हणजे 5,500 रुपये बिझनेस झाला. पण आपली मुलं लाजतात ना, का तर आपण गावाला असतो, आपण पाटील असतो, आपण देशमुख असतो, त्यामुळं आपल्याला लाज येते. ही लाज आपण सोडली पाहिजे ना. आपण लाज धरून बसलोय अजून. मी कोण आहे, तुम्ही कोणच नाही, तुम्ही अजून शून्य आहात. ज्यावेळेस तुम्ही गुजरात राजस्थान बघता
तेव्हा आपण शून्य वाटतो. जेव्हा दुबईला गेलो असं वाटतं आपण खूप छोटे आहोत. पण मैत्री कोणाशी करायची? आपल्यापेक्षा जो उंच आहे, जो श्रीमंत आहे, विचारांनी मोठा आहे. श्रीमंत कुठला? विचारांनी श्रीमंत म्हणतोय मी. तर त्याच्याशी आपली मैत्री केली पाहिजे. मी आता एका संस्थेमध्ये मी सदस्य झालो दादा. BNI नावाची संस्था आहे. तुम्हाला सगळ्यांना कोणाला BNI माहिती आहे? तर BNI नावाची संस्था आहे. ती 1973 साली ओपनिंग झाली. बरोबर, किती झाली? 1973 साली तिथं लॉन्चिंग केलं आहे. मी तिच्या मीटिंग सगळ्या 5 स्टार हॉटेलच होतात. मी सकाळी तिथूनच आलो आहे. दादांना मी सांगितलं की मी बानेरला आहे, माझी मीटिंग चालू आहे, मी मीटिंग झाल्यानंतर येतो. तिथं दादा कन्सेप्ट अशी आहे की तिथं सगळे मेहता, शहा, कुलकर्णी सगळे अशा बिझनेसमॅन सगळे तिथं आहेत. त्यांची मेंबरशिप आहे वर्षाला ₹1,00,000. आपले ₹1,00,000 जातात ना संध्याकाळी, तर असं घालू नका पैसे. तर आम्ही ₹1,00,000 तिथं घालवले. आणि तिथं ज्यावेळेस मी गेलो तर लक्षात आलं की 1973 साली त्यांनी कन्सेप्ट काढली की चांगल्या ठिकाणी बसा. कुठं? चांगल्या ठिकाणी बसा. आपण कुठलं ठिकाण निवडतोय व्यवसाय बोलायला, ते ठिकाण महत्त्वाचं आहे. त्यांनी 5 स्टार निवडलं. आमच्याकडं आत्ता जवळजवळ 2400 मेंबर आहेत पुण्यामध्ये. त्यात जर मराठा समाज बघितला किंवा मराठी माणूस जर बघितला तर मोजून 1%च आहे. त्यात एक मी आहे. तर तिथं मीटिंग काय आहेत की तिथं रेफरन्स येतात एकामेकाला की माझा कुल्फीचा व्यवसाय असेल, दादांचा क्रेनचा असेल, तर मला कुठलं क्रेन चाललं की दादांना काम देणे, ह्याला काम देणे. प्रत्येक आठवड्यात दादा तिथं जनरेट किती बिझनेस होतो अंदाज. फक्त आम्ही मीटिंग करतो. मीटिंगमध्ये काही सांगितलं जात नाही. मी उठतो, माझं नाव राहुल शिवाजी पापळ, मी फूड अँड बेवरेज माझी कॅटेगरी आहे आणि मी असाचा कुल्फीचा व्यवसाय करतो. आणि आपल्यापैकी कोणाचं हॉटेल सिस्टीममध्ये कोण ओळखीचं असेल तर मला सांगा. मी हॉटेलला काही फ्रीज देतो. जसं विलास लंच होमला मी फ्रीज दिला, तर चांगल्या चांगल्या हॉटेलला मला फ्रीज द्यायचं आहे. आपल्या कोणाच्या ओळखीचं असेल तर सांगा. तिथं लगेच सांगतात हे 8 हॉटेल आहे, तुझा माझा मित्र आहे सांग. असा तिथं व्यवसाय होतो. पण हा रेफरन्सने व्यवसाय करावा हे 1973 साली त्याला कळालं. आपल्याला काय कळालं? आपण रेफरन्स कुठला देतो? अरे हे बंद आहे आज, ते चालू आहे. हा रेफरन्स नको आहे आपल्याला. आपला रेफरन्स कुठला पाहिजे? व्यवसायाचा रेफरन्स पाहिजे. मी गेल्या 3 महिन्यात दादा तिथं कुल्फी किती रुपयाची विकली असेल? अंदाज 30 रुपयाची माझी कुल्फी आहे. BNI जॉईन केलं, 1,00,000 फी भरली. मी 36 लाखाचा व्यवसाय केला बरं का. पण आपल्याला हे प्लॅटफॉर्म माहीत नाही, बिलकुल अजिबात माहीत नाही. आता फ्रेम आपले करतात, तिथं ढिगभर धंदा आहे. तिथं ढिगभर धंदा आहे. अख्खं टिंबर मार्केट BNIला पडून आहे. आपल्याला कळतच नाही. रेफरन्स कुठले मागतात दादा? अमित बिल्डर, ज्ञाती बिल्डर, म्हणजे ज्याला काहीच कळत नाही तो सुद्धा BNIला आहे आणि तिथून लाखो रुपयाचा, करोडो रुपयाचा व्यवसाय घेतात. पण आपल्याला ते कळत नाही. ही संस्था 80 देशात आहे. म्हणजे आज मला जर ऑस्ट्रेलियाला कुल्फी, मिसळ काय पाठवायची असेल तर मला फक्त फोन उचलले, माझ्या ॲपमध्ये जाणे, दुबई टाकलं तर सर्च केलं की BNIचे मेंबर येतात, तिथं कुठलाही 1 to 1 फोन करू शकतो. मी BNIचा सदस्य बोलतोय, मला तिथं व्यवसाय करायचा आहे, वेलकम आहे. ह्या आपल्याला ज्या काही व्यवसायाचे जे प्लॅटफॉर्म आहेत तिथं आपण उभं राहून बोललं पाहिजे, तिथं भेटलं पाहिजे. आज म्हणजे मी काय म्हणतो की जर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल ना, कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर एकट्याने एक कार घ्यायची मस्त. सगळ्यांकडे गाड्या असतील, आपल्या गाड्या चुकीच्या ठिकाणी पार्क असतात. पण त्या गाड्या जर वळवल्या कधीतरी 5 स्टारला वळवा. तिथं जाऊन फक्त एकट्याने जायचं, गाडी पार्क करायची, त्या व्हॅलीला पार्किंगला गाडी द्यायची आणि तिथं कॉफी पिऊन एकटंच कॉफी प्यायची आणि तिथं अर्धा तास बसायचं आणि अर्धा तास रोज बसून घरी यायचं. असं 15 दिवस करा. असं 15 दिवस करा, तुम्हाला सवय लागेल की नाही आपली जागा चुकीची आहे, आपण चुकीच्या ठिकाणी बसलो आहे. मोठा विचार करायला मित्रांनो अजिबात पैसे लागत नाही, लक्षात ठेवा. मी जो विचार काढला आहे तेच घडलं आहे. 2027 नक्कीच तुम्हाला माझा IPO विकत घ्यायला लागणार आहे. का तर मी अजून सारखं काय म्हणतो, प्रत्येक भाषणात सांगतो की 2027ला माझा IPO असणार आहे, IPO असणार आहे, IPO असणार आहे. त्यामुळे विचार करताना मोठा करा, शरीर चांगलं ठेवा. आणि महत्त्वाचं मुलींना आणि सर्वांना की एक माझं मी कायम सगळ्यांना सांगतो की जो आईवडिलांना कमी करत नाही त्याला कधीच कमी पडत नाही, लक्षात ठेवा. आता वृद्धाश्रमाची परिस्थिती वाढत चालली. जो आईला आनंदी ठेवतो ना तो खरं मी सांगतो की ह्या देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी ठरतो. म्हणजे पैसे ठीक पैसे पाहिजेच, पण त्याच्याही पलीकडं समाधान एक नावाचं एक वस्तू असते. ते समाधान कशात पाहिजे तर आपले घरचे सगळे जर समाधानी असतील तर त्या पैशाला किंमत आहेत.
म्हणजे सगळ्यांना वेळ द्या, पण एक दिवस आईला किंवा बायकोला जी काय असेल फॅमिली घेऊन कधी आपण नाश्ता करायला गेलो आहे का, कधीतरी ट्रिपला गेलो आहे का, वर्षात एक ट्रिप फॅमिलीची असते. तुम्ही गुजराती फॅमिली बघा की दिवाळीला ते सगळं घरदार सगळं बंद करून 10 दिवस फॅमिलीला फिरायला घेऊन जातात. आपण कधी गेलो आहे का? किती जण जातात? हातवरती करा. 1 2 मग मोजकीच ना, पण ही संख्या वाढली पाहिजे ना, तर ही वाढली पाहिजे. सगळ्यांनी आनंदी राहा, हेल्दी राहा. आणि मी परत आवर्जून 15 दिवसांनी किंवा महिन्यांदा अजितदादा चक्कर मारतो. ह्या मुलांनी आवर्जून जेजुरीचा, निदान जेजुरीचा किंवा सासवडपर्यंत कुठले व्यवसाय उभे करू शकतो याची त्यांनी यादी करावी, सर्वे करावा. ह्यांनी जो व्यवसाय निवडतील त्याच्या मागं माझी ब्रँड प्लस नावाची कंपनी 5 लाख रुपये न घेता ह्यांच्या मी मागे उभे राहील. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.